नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. कर्पूरी ठाकूर जे बिहारचे 2 वेळेचे मुख्यमंत्री होते, त्यांची आज जयंती आणि त्या जयंतीच्या दिनाचं औचित्य साधून या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न हा मृत्यूपश्चातचा सर्वोच्च या देशाचा नागरी सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे हे घोषित केलं. आता याचा आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रवर्गातनंच आरक्षण मिळावं असा मागणी करणारा आपला जो मराठा बांधव आहे त्याचा श्री मनोज जरांगे यांचा आणि श्री छगन भुजबळ यांचासुद्धा कसा संबंध आहे ते आपण समजून घेऊया आजच्या या भागात. पण त्याच्या आधी बिहारचं सुद्धा राजकारण फार महत्त्वाचं आहे. 22 जुलै 2022ला सर्वात आधी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी आरजेडीनं केली होती आणि आरजेडीनं ही मागणी केली. त्याच्यानंतर मग कर्पूरी ठाकूर यांच्यावरून बरंच राजकारण बिहारमध्ये तेव्हाही रंगलं, आताही रंगलेलं आहे. इतकं की आता कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या पाटणा शहरामध्ये, मी त्या शहरात फिरलेलं आहे, सर्वात मोठं असं ते मैदान आहे, तर त्या मैदानावरती कार्यक्रम कुणी करावा याच्यावरून भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्यामध्ये संघर्ष आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाचं असं मत आहे की ते मैदान हे आधी भारतीय जनता पार्टीला दिलेलं होतं, परंतु आता ते मैदान काढून JDUने स्वतःकडे घेतलेलं आहे, कारण ते मुख्यमंत्री त्या पक्षाचे आहेत. आणि एवढंच नाही तर नितीश कुमार यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या संबंधातले अनेक शासकीय सोहळे हे पाटण्यापासून समस्तीपूरमध्ये त्यांचं जे छोटंसं गाव आहे तिथपर्यंत, ज्याला कर्पूरी ग्राम म्हणतात, तिथपर्यंतचे अनेक सोहळे आयोजित केलेले आहेत. आणि म्हणून हे जेवढं आपण, कारण कुठलीही कृती जी आपल्याला दिसताना ती नागरी सन्मानाची आहे असं वाटतं, परंतु ती कधीही नागरी सन्मानाची नसते, त्याच्यामागे 100% राजकारण असतं. त्या बिहारमध्ये की ज्या बिहारमध्ये आत्ता जातनिहाय जनगणना झाली आणि त्या जनगणनेमध्ये असं लक्षात आलं की ओबीसीचा टक्का हा जवळपास 70% आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिमागास असा जो प्रवर्ग आहे तो 32-35% आहे. तो अतिमागास प्रवर्ग हा ओबीसीतल्या सर्व जात घटकामध्ये त्याला अजूनही आरक्षणाचा लाभ झालेला नाही आणि म्हणून जातनिहाय जनगणना करावी. कारण नितीश कुमार हे ज्या राज्याचे इतके प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री आहेत त्या राज्यामध्ये नितीश कुमार यांची जात ही केवळ 3% आहे, परंतु तरीसुद्धा नितीश कुमार त्या राज्याचे मुख्यमंत्री राहू शकले. याला भारतीय जनता पार्टीचं राजकारण जसं जबाबदार आहे तसंच नितीश कुमार यांचं त्यांच्या स्वतःच्या ओबीसी प्रवर्गातल्या जात घटकावरती असलेलं प्राबल्य आणि बिहारची रचना. आणि म्हणूनच नितीश कुमार यांना याची पूर्ण कल्पना होती की जर भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीला राजकीय तोड देणारी कुठली तरी गोष्ट करावी लागेल, जी जातनिहाय जनगणना, त्यापाठोपाठ कर्पूरी ठाकूर यांचं स्मरण करणं. बरं, कर्पूरी ठाकूर हे कोण आहेत? भारताच्या स्वतंत्र राजकीय इतिहासामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. म्हणजे या देशामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा आणि त्या निमित्ताने नंतर जे मंडल कमिशन लागू झालं, इंटरेस्टिंगली BP मंडल हे सुद्धा बिहारचेच 1 दिवसाचे मुख्यमंत्री होते. म्हणजे या 2 मोठ्या व्यक्तींनी, मंडल कमिशन आणि कर्पूरी ठाकूर, ह्या दोघांनी या देशातल्या ओबीसीला जागं केलं आणि त्यांच्यामध्ये हे एकदा जागृती आली की त्यानंतर आपण बघतो आहोत की देशाच्या पातळीवरती ओबीसीचं राजकारण हे अधिक तीव्र झालं, टोकदार झालं. त्यातनंच बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ओबीसी नेता हे राजकारणामध्ये सक्रिय झाले. जसं मुलायम सिंग आहेत, जसं आरजेडीचे लालू प्रसाद आहेत, जसं स्वतः नितीश कुमार आहेत. तर या कर्पूरी ठाकूर यांनी 1970मध्ये कर्पूरी ठाकूर पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यांचं सरकार केवळ 163 दिवस टिकलं. 1977मध्ये जेव्हा ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा SC ST या व्यतिरिक्त ओबीसीसाठी आरक्षण लागू करणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य बनलं. 1978मध्ये कर्पूरी ठाकूर यांनी मुख्यमंत्री म्हणून बिहारमध्ये अनेक स्तरावर आरक्षण लागू केलं. या कोटा पद्धतीमध्ये एकूण 26% आरक्षण देण्यात आलं. यापैकी 12% आरक्षण इतर मागासवर्गीयांसाठीच म्हणजे ओबीसीसाठी होते. 12% आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना म्हणजे एबीसीमध्येही समाविष्ट करण्यात आलं की ज्या एबीसीची आत्ता बिहारमध्ये 32% संख्या आहे
त्याचवेळी महिलांसाठी 3% आरक्षण आणि उच्च जातीमध्ये समाविष्ट असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी 3% आरक्षण देखील या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे भारतीय जनसंघाचा आरक्षणाच्या या व्यवस्थेला कडाडून विरोध आहे, तरीसुद्धा भारतीय जनसंघ जसा पुलोदच्या प्रयोगामध्ये शरद पवार यांच्याबरोबर होता तसा तो त्यावेळेला कर्पुरी ठाकूर यांच्याबरोबर होता. बरं, कर्पुरी ठाकूर हे तसं काँग्रेस विरोधी राजकारण जे बिहारमध्ये सुरू झालं त्यातले एक महत्त्वाचे घटक आहेत. म्हणजे ते स्वातंत्र्य चळवळीत होते, त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, त्यांना कारावास झाला. त्यानंतर स्वतंत्र भारतातली निवडणूक समाजवादी पक्षातर्फे जिंकून ते राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांच्या राजकारणाचा पिंड हा एकूण काँग्रेस विरोधी होता. आता या कर्पुरी ठाकूरचा आणि भारतीय जनता पार्टीचा संबंध असा की अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा स्थायी भाव आणि त्याच्या मुख्य सेंटरला ओबीसी आहे आणि ते ओबीसी असल्यामुळंच या देशाचे पंतप्रधान 2014पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होऊन 19पर्यंत त्यांनी पहिली 5 वर्ष जो कारभार केला त्या काळात ते कधीही मी ओबीसी आहे असं म्हणत नव्हते. तेव्हा ते मी चायवाला का बेटा असं म्हणत होते. परंतु भारतीय जनता पार्टीने हिंदू धर्मातल्या सगळ्या जात घटकांना एकत्रित करून जातीपेक्षा धर्म अधिक प्रबळ केल्यानंतर त्याला तोड देण्यासाठी ओबीसीचं राजकारण विरोधी पक्षाकडनं सुरू झालं. त्याला जातनिहाय जनगणनेची तोड देण्यात आली. अगदी छगन भुजबळ हे विरोधी पक्षात असताना ते सुद्धा ही मागणी जशी आज ते रेटून येतात तेव्हा तशी ते करत होते. आणि ही बाब लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं ओबीसी सेंट्रिक राजकारण करायला सुरुवात केली. कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, गुजरातमध्ये पटेल समाज, आणखी इतर कुठल्याही राज्यामध्ये जो जात घटक प्रबळ आहे परंतु तो ओबीसी प्रवर्गामध्ये आहे तो निर्णायक नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा भलेही आपण 1927 साली ब्रिटिशांनी केलेल्या जातनिहाय जनगणनेचा आधार घेऊनच BP मंडल यांनी त्या प्रपोर्शनेटमध्ये 52% या देशामध्ये ओबीसी आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण श्री शरद पवार यांनी लागू केलं जसं देशात लागू झालं त्यानंतर. तर एवढ्या मोठ्या प्रवर्गाला दुखवून या देशाचं राजकारण होऊ शकत नाही. ओबीसी हा असा आत्ताच जात घटक आहे की ज्या जात घटकानं एकत्रित आलं ते भलेही ते वेगवेगळ्या छोट्या मोठ्या जात घटकामध्ये विभागले गेलेले असले तरीसुद्धा ओबीसींना वगळून या देशाचं राजकारण होऊच शकत नाही. आणि म्हणूनच आपण असं बघतो आहोत की या आधीचा शेवटचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये उच्च विद्याविभूषित महिला, परंतु याच्याही मध्ये एकच गोष्ट या देशाच्या पंतप्रधानांनी बघितली आणि ती म्हणजे ओबीसी. आता याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध असा आहे की जो श्री मनोज जरांगे यांना पण मेसेज आहे की कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देत असताना ओबीसी प्रवर्गातल्या घटकांना दुखावून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणजे ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण काढून ते मराठा समाजासाठी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कधीही सहन करणार नाही. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की सरकार म्हणून नाही, मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे, जो देशात शेतकरी आहे तो शेतकरी आज पिचलेला आहे, त्याला शेती परवडत नाही. जे मराठा समाजाचं आहे तेच पटेलांचं आणि देशातल्या इतर शेती करणाऱ्या प्रवर्गाचं आहे, अगदी ते ओबीसीतले सुद्धा शेतकरी असतील. त्यामुळं तिथलं दुःख जरी सगळ्यांना लक्षात येत असलं तरी या देशाची जी राजकीय आत्ताची वाटचाल आहे, जो पट आहे, तो पाहता कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळणं हा मेसेज मनोज जरांगे आणि इथून ओबीसी प्रवर्गातनंच आम्हाला आरक्षण द्या असं म्हणणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. हे सरकार असं करण्याची शक्यता फार कमी आहे. त्याऐवजी जसं आता राज्य सरकारनं गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन मराठा समाजाचं आरक्षण पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत. जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे ती पुन्हा सुनावणीला आली तर एक नवा डेटा घेऊन हे सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ते करेल. परंतु मेसेज हा आहे की ओबीसी समाजाला दुखवून आता सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याची शक्यता नाही. त्यामुळंच तर आपण बघतो आहोत की कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण होईल हे माहिती असून सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचे सहकारी असलेले श्री अजित पवार हे काहीही बोलत नाहीत. त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी बोलण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यावरती दिलेली आहे. ते सातत्यानं मनोज जरांगे यांच्याशी बोलत आहेत आणि प्रयत्न हा केला जातो आहे की अशा कुठल्या तरी गोष्टी कराव्यात ज्यातनं तडजोड निघेल. परंतु ओबीसी प्रवर्गामध्ये जो मराठा समाजाचा समावेश आहे मराठा कुणबी म्हणून त्यांना की ज्यांना अशा नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याव्यतिरिक्त राज्य सरकार जात
म्हणजे त्यातल्या नात्यागोत्याच्या मुद्द्यावरती सहमती देईल असं अजिबात वाटत नाही. आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देणं हा छगन भुजबळ यांच्यासाठी सुद्धा मेसेज आहे. छगन भुजबळ यांच्यासाठी हा मेसेज असा आहे की ज्यांच्या ओबीसीतनं कुणबी अशा नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना तुम्ही कायद्यानं बंधन घालू शकत नाही ओबीसी प्रमाणपत्र घ्यायला. परंतु आता ज्या नव्या माहितीनुसार अशा नव्या नोंदी ह्या 1,00,000च्या आसपास आढळून आलेल्या. त्याचे तपशील आणखी अधिकृतपणे जाहीर व्हायचे आहेत. त्यामुळं ते 1,00,000 मराठा बांधव वगळून इतरांना कुणबी प्रवर्गाच्या रक्त नातेसंबंध वगैरे असा आधार देऊन आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही, हाही मेसेज आहे या निमित्ताने. कारण असं करणं हे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला अजिबात पूरक नाही. त्यामुळे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्यानंतर जसं बिहारमध्ये ओबीसी समाजाला ही सुखावणारी गोष्ट आहे, तशी ती महाराष्ट्रामध्ये पण आहे की ज्या कर्पूरी ठाकूर यांच्यामुळे ह्या देशामध्ये ओबीसींचं आरक्षण लागू झालं, त्या कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्यानंतर ओबीसी समाजाचा हा एक प्रकारे केलेला सन्मान आहे. आणि तो छगन भुजबळ यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्यांना तर कळण्याजोगा आहे की त्यांना याची पूर्ण कल्पना असेल की आत्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीच गोष्ट करणार नाही की ज्या ओबीसी समाजाचं पूर्ण संघटन हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहू शकतं असं चित्र दिसतं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की आज कर्पूरी ठाकूर यांची जयंती, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काहीच कालावधी उरला आहे. प्रभू श्रीरामचंद्राचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. मध्य भारतामध्ये ओबीसी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि अशा ओबीसी घटकाला सुखावणारी ही गोष्ट की कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देणं हा अनेक अर्थाने ओबीसी समाजासाठी मेसेज आहे. आणि तो मेसेज हा मनोज जरांगे यांच्यासाठी सुद्धा आहे. आता अशा पद्धतीच्या राजकीय घडामोडीतले हे जे बारीक सारीक तपशील आहेत, जरी ती गोष्ट बिहारसाठी असली तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रात कसा होतो हे समजून घेण्यासाठीच मधली ओळ आहे. आणि आपण प्रयत्न हाच करतो की तातडीने ही गोष्ट माझ्या देशभरातल्या प्रवासाच्या आकलनानुसार महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना समजावून सांगावी. कारण मी 2014 पासून ते आत्तापर्यंत ह्या सगळ्या राज्यातल्या अनेक घटकांशी बोललेलो आहे. आणि गुजरातपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत ओबीसी समाज हा कसा एकवटत जातो आहे याचं प्रत्यय आत्ताच नुकत्या झालेल्या निवडणुकीत आलेलं पण आहे. सो थांबूया आपण इथे. आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.